मी रेश्मा. मी 18 वर्षाची तरुणी आहे. माझ्या घरामध्ये आम्ही 4 जण राहतो. मी, माझे आई वडील आणि माझी एक बहीण. माझी छोटी बहीण आहे, त्यामुळे घरातील सर्व कामे मलाच करावी लागतात. आम्हाला भाऊ नाही, मग घरामध्ये येईल ते मोठं काम मलाच करावं लागत होतं. माझ्यावरतीच ती जबाबदारी असायची. घरामध्ये लागणाऱ्या गोष्टी मलाच आणाव्या लागत असायच्या. आणि आमच्या शेजारीच हे किराणा मालाचं दुकान देखील होतं. त्या दुकानातून आम्हाला लागणारा किराणा आम्ही आणत असायचो. त्या दुकानामध्ये एक काका बसलेले असायचे. त्या काकांचं वय साधारणतः 50 वर्ष असावं. मी त्या काकांकडूनच मला जे जे काही हवं असेल घरामध्ये सामान ते आणायचे. दुकानातील काका मला जे काही हवं ते त्यांच्या दुकानातून देत असायचे. शेजारीच आमचं दुकान असल्यामुळे ते मला पैसे देखील मागत नसायचे, तरी देखील जे हवं ते देत असायचे. मी नंतर आमचे झालेले पैसे त्यांना देत असायचे. काही दिवस माझ्या घरात पैसे येत नव्हते. माझ्या वडिलांना कामच नव्हतं आणि आईला देखील कामच नव्हतं. सर्व घरात लागणारा किराणा हा मी उधार आणत होते आणि पैसे नंतर देत होते. आता उधारी सुद्धा आमची 1 महिनाभर साठली होती. महिना झाला होता, 7 ते 8 हजार रुपये उधारी झाली होती आणि आता ते पैसे मला पुन्हा त्या किराणा दुकानाच्या मालकाला द्यायचे होते. त्याचे मला कोडं पडलं होतं की कसे देणार मी पैसे एवढे. मला देखील समजत नव्हतं की एवढे पैसे आता द्यायचे कुठून, कारण घरामध्ये पैसे येणे बंद झालं होतं. कोणी कामाला जात नव्हतं, सर्वजण घरीच बसून असायचे. मग एवढे पैसे देणार कसे मला समजत नव्हतं. मग मी काकांच्या दुकानात गेले आणि त्या काकांना म्हणाले की काका तुमचे किती पैसे झाले आहेत. तेवढ्यात मला 55 वर्षाचे काका म्हणाले की 7 ते 8 हजार रुपये तुझे झाले आहेत बघ. मग मी त्यांना म्हणाले की ते सर्व पैसे मी तुम्हाला पुढच्या महिन्यात देते, चालेल का तुम्हाला. तेवढ्यात काका मला म्हणाले की अगं कसं चालेल असं. मी त्यांना म्हणाले की अहो मला अजून काम मिळालं नाही, मला आणखीन उधारी हवी आहे. तेवढ्यात मला म्हातारा काका म्हणाला की नाही नाही चालणार नाही. अगं तसं कसं चालेल, 1 महिना उधार दिलं ना आता. अगं पैसे लागतात ना माल आणण्यासाठी मला सुद्धा. तो म्हातारा काका माझ्यावरती जबरदस्ती करू लागला. मला म्हणाला की उद्याच्या उद्या तुझे पैसे, तुझी उधारी 7-8 हजार रुपये तू देऊन टाक म्हणून. आता मला प्रश्न पडला की 7-8 हजार रुपये मी उद्याच्या उद्या कशी देणार त्याला. परंतु काकाने माझं ऐकलं नाही. काका मला उधार द्यायला नकार देत होता. माझ्या घरात खाण्याचे वांदे होऊ लागले होते. सोबतच म्हाताऱ्याचे पैसे देखील द्यायचे वाढत चालले होते. काय बोलायचं कळेना, काय करायचं समजेना. मला काही समजत नव्हतं त्यावेळेला. मी घरामध्ये मोठी मुलगी होते, काय करू हे सुद्धा कळत नव्हतं. तेवढ्यात मी काकाच्या दुकानात गेले आणि म्हाताऱ्याला म्हणाले की तुम्हाला मी माझं कानातलं देते, हे तुमच्याजवळ तुम्ही गहाण ठेवा आणि मला जे जे साहित्य हवं आहे ते द्या, कारण माझ्या घरातल्यांना जेवण बनवायचं आहे, साहित्य संपलं आहे. म्हाताऱ्याला मी कानातलं द्यायला तयार झाले. तेवढ्यात म्हाताराच मला म्हणाला तुला बघ कानातलं द्यायची गरज नाही, त्यापेक्षा तू एक काम का करत नाहीस. मी विचारलं की म्हाताऱ्याला की कोणतं काम आहे सांगा, मी काम करते. तेवढ्यात म्हाताऱ्याने मला दुकानामध्ये बोलवलं. मी दुकानामध्ये गेले आणि पटकन म्हाताऱ्याने दुकानाचं शटर हे लावून घेतलं. तिथेच मला म्हाताऱ्याने तांदळाच्या पोत्यावरती बसवलं आणि माझे ओठ जोरजोराने चावू लागला. जोरजोराने तो चुंबन घेऊ लागला. मी त्याला म्हणाले की काका हे काय करत आहात तुम्ही, हे चुकीचं आहे, हे करू नका, मला हे आवडत नाही. तरी तो 55 वर्षाचा म्हातारडा काका हे ऐकायला तयारच नव्हता. तो म्हणाला नाही अगं, जर तू माझ्यासोबत मी म्हणतोय तसं जर केलंस तर मी तुझ्याकडून सर्व पैसे विसरून जाईल आणि तुझ्याकडून रुपया सुद्धा घेणार नाही. तुला पाहिजे तेवढं साहित्य मी उधारीने तुझ्यापाशी देईन. माझ्याजवळ ते सर्व काही ऐकून दुसरा पर्यायच राहिला नव्हता. मला दुसरं काही ऑप्शनच दिसत नव्हता. मग मी काका म्हणेल तसं करायला सुरुवात केली. काकाने मला तांदळाच्या पोत्यावरती बसवलं आणि माझ्या अंगावरचे सर्व कपडे त्याने काढायला सुरुवात केली. जसा माझा
माझ्या अंगावरचे काका सर्व कपडे काढायला सुरुवात केली होती तसं मला कसं तरी होत होतं. माझ्या अंगावरती काटा येत होता आणि त्यांनी त्यांची पॅन्ट देखील काढली होती आणि हे सर्व पाहून मला खूप वेगळं वाटत होतं. मला खरं तर त्याची लाज वाटत होती, परंतु त्या काकाला काही वाटत नव्हतं. नंतर काकाने अंगावरील सर्व कपडे माझे काढले आणि मला खाली बसून मला म्हणाला की चल आपण थोडी मज्जा करूया. आणि म्हाताऱ्याने त्याने त्याच्या म्हाताऱ्या शरीरासोबत मला खेळू लागला. त्याचं म्हातारं शरीर आणि माझं तरुण शरीर ह्या मध्ये वेगवेगळे चाळे तो करू लागला. तो मला चोरचोराने मारू लागला होता. तांदळाच्या पोत्यावरती मला बसवून 50 वर्षाचा म्हातारा हा मनापासून मला जोरजोराने मारत होता. मी ओरडत होते. दुकानात कोणीच नव्हतं, कारण माझा आवाज जाईल इथपर्यंत तो माझा आवाज जाऊ देत नव्हता. त्याने माझं तोंड दाबून धरलं होतं आणि दुकानाचं शटर बंद केल्यामुळे दुकानात देखील कोणी नव्हतं, आजूबाजूला कोणी नव्हतं. खाली बसून तो पूर्णपणे माझी जागाही लाल करत होता. मला सहन होत नव्हतं. मी फक्त आणि फक्त 18 वर्षाची तरुणी होते. मला या गोष्टी माहिती सुद्धा नव्हत्या. परंतु म्हाताऱ्याने नंतर मला उठवलं आणि तांदळाच्या पोत्यावरून खाली झोपवलं. नंतर तो जोरजोराने मला हाणू लागला. तेवढ्यातच दुकानाचं शटर वाजल्यासारखं झालं. मी अचानक घाबरले आणि म्हातारा देखील खूप घाबरला. कोण आलं असा आम्हा दोघांना पण विचार पडला. आणि तेवढ्यातच आम्ही पाहिलं तर मला तिथे दिसलं की एक छोटासा मुलगा तिथे आला होता आणि मी घाबरले होते. त्या छोट्याशा मुलाने काचेतून पाहिलं तर तिथे खाली मी त्याला झोपलेली दिसले. माझ्या अंगावरती एकही कपडा नव्हता. या अवस्थेमध्ये मी झोपले होते. उधारी देण्यासाठी आज मी म्हाताऱ्यासोबत झोपले होते. मला खूप वाईट वाटत होतं, परंतु मला घरातल्यांची खूप काळजी होती. घरातल्यांवरती माझा खूप जीव होता. म्हाताऱ्याने देखील त्याच गोष्टीचा फायदा घेतला होता. माझे सगळे कपडे काढून त्याने माझ्यासोबत शारीरिक चाळे केले होते. म्हाताऱ्याने चटकन त्याची पॅन्ट घातली आणि शटर उघडून पाहिलं. शटर उघडलं गेलं तर तिथे एक छोटासा मुलगा दिसला. तो खाऊ घ्यायला आला होता. त्याने त्याला खाऊ घेतला खाण्यासाठी आणि तो तिथून निघून गेला. निघून जाताना त्याने काचातून पाहिलं होतं मला. मी कपडे नसलेल्या अवस्थेमध्ये खाली तिथे पडले होते. तो तसाच तिथून निघून गेला. म्हाताऱ्याने पुन्हा शटर खाली केलं आणि पुन्हा तो माझं शरीर दाबू लागला, माझं शरीर चोळू लागला. माझ्या शरीराचं पूर्णपणे त्याने मालिश केली होती. नुकतीच मी 18 वयाची होते आणि तो 50-55 वयाचा म्हातारा होता. परंतु त्याच्यामध्ये खूप ताकद होती. तो माझं शरीर दाबत होता, शरीर चोळत होता, दाबून शरीर चोळून सोडलं होतं. म्हाताऱ्याला घाम आला होता आणि त्याचा घाम हा पूर्ण माझ्या शरीरावरती पडत होता आणि त्या घामानेच तो ओलाचिंब झाला होता आणि त्याच्या घामानेच त्याने मला देखील ओलाचिंब केलं होतं. माझ्या शरीरावरती पाणी पाणी झालं होतं. मला धड उठता देखील येत नव्हतं. तशीच मी उठले, कपडे घातले आणि चालायचा प्रयत्न करू लागले. चालायला देखील येत नव्हतं मला. इतकी वाईट अवस्था माझी झाली होती. मी म्हणाले की किती वाईट अवस्था माझी झाली आहे, किती वाईट अवस्था माझ्यावरती आली आहे. घरी गेल्यानंतर तो बारका मुलगा हा आमच्या घरी काहीतरी सांगत होता. हे मी पाहून आश्चर्यचकितच झाले. मला भीती वाटू लागली. मी घरी गेले आणि घरी जाऊन मी घरातल्यांना सांगितलं की हे बघा सर्व साहित्य मी आणलं आहे. तेवढ्यात माझ्या घरातल्यांनी माझी चौकशी करायला सुरुवात केली. मला माझे घरातले म्हणू लागले, सर्व सांग, साहित्य कुठून आणलंस, पैसे कुठून आणलेस, असं विचारायला त्यांनी सुरुवात केली. मी म्हणाले माझ्याकडे साठवलेले पैसे होते, त्यातूनच हे साहित्य आणलं आहे. माझ्या आईने माझी चोरी ओळखली होती. तिने सरळ माझ्या कानाखाली एक वाजवली आणि मला म्हणाली, सर्व काही खरं खरं सांग. मी खरं खरं सांगायला सुरुवात केलं. मी देखील खरं खरं सांगत होते. मी काहीही लपवलं नाही. मी सर्व काही गोष्टी खऱ्या सांगायला सुरुवात केली. परंतु मी सांगायच्या आधीच त्या छोट्या मुलाने सर्व काही आमच्या घरी सांगितलं होतं. माझ्या घरच्यांना अंदाज हा आला होता की नक्की काय चाललं आहे आणि काय नाही ते. आता जे काही झालं होतं याचा अंदाज आमच्या घरातल्यांनी घेतला होता. माझे वडील माझं सर्व काही ऐकून रडायला लागले. ते म्हणाले, तुझ्याकडून किती अपेक्षा ठेवल्या आहेत आणि तू ह्या अशा गोष्टी करतेस. खरं तर मला प्रचंड लाज वाटत होती.
मी माझ्या घरातल्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला, पटवून सांगायचा प्रयत्न केला, परंतु माझ्या घरचे सगळे तापट स्वभावाचे असल्यामुळे कोणीही ऐकून घ्यायला तयार नव्हतं, कोणीही मला समजून घ्यायला तयार नव्हतं. परंतु माझ्यासोबत म्हाताऱ्याने जे काय केलं त्यामुळे म्हाताऱ्यावरती मला कंप्लेंट करायला सांगितलं जात होतं. मी म्हाताऱ्यावरती कंप्लेंट कशी करणार हा प्रश्न मला पडत होता, कारण मी तर स्वतःच्या मर्जीने आणि स्वतःच्या खुशीने सर्व काही केलं होतं. घरातल्यांच्या जबाबदारीसाठी केलं होतं, घरातल्यांच्या पोटासाठी सर्व काही केलं होतं. मी म्हाताऱ्याला बोलले की आम्ही कंप्लेंट करणार आहे. तेवढ्यात म्हातारा घाबरला आणि म्हणाला, तसं काही करू नका, वाटलं तर मी तुम्हाला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, परंतु तुम्ही असं काही करू नका. आणि त्याने तसं करायला नकार देऊ लागला. मी सुद्धा तसं करायला नकार देत होते, कारण मी जे काही केलं होतं ते माझ्या मर्जीने केलं होतं, घरातल्यांच्या काळजीपोटी केलं होतं, त्यांच्या प्रेमापोटी केलं होतं. परंतु तेच लोक आज मला समजून घ्यायला तयार नव्हते, माझं ऐकायला तयार नव्हते. इतके दिवस साहित्य कोण उधार देईल का? त्याला देखील पैसे लागतातच ना. 1 महिना उधारी झाली होती आणि नंतर देखील तो माणूस कसा देईल? मला त्याच्यासोबत हे सर्व काही साहित्य उधार आणण्यासाठी करावं लागलं होतं. मला हे सर्व काही घरच्यांच्या पोटासाठी करावं लागलं होतं. हे मी घरी सर्वांना पटवून देत होते, परंतु कोणी ऐकत नव्हतं. म्हातारा म्हणाला, तुम्ही काय माझ्यावरती कंप्लेंट करू नका, माझी इज्जत जाईल. त्या बदल्यात तुम्हाला हवे तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे आणि हवे तेवढं साहित्य द्यायला देखील तयार आहे. आता म्हातारा तसं म्हटल्यानंतर मी स्वतः म्हाताऱ्याकडे 50,000 रुपयाची मागणी केली. म्हाताऱ्याने देखील मला पैसे द्यायला होकार दिला आणि 1 महिन्याचं मी किराणा देखील म्हाताऱ्याच्या दुकानातून विकत आणायचं ठरवलं. खरं सांगायचं झालं प्रेक्षकांनो, तर आज मी जे काय केलं या कथेमध्ये ती जबाबदारी माझ्यावरती असल्यामुळे, मी घरामध्ये मोठी मुलगी असल्यामुळे या सर्व गोष्टी मला कराव्या लागल्या आणि त्या भाग होत्या करणं. मला ऑप्शन नव्हता, पर्याय नव्हता, म्हणून ह्या सर्व गोष्टी मला कराव्या लागल्या आणि मी केल्या देखील. मी परिस्थितीमध्ये खूप गरीब परिस्थितीमध्ये राहिली आहे. मला त्याची भीती वाटू लागली होती, कारण मी त्याच्या मनाविरुद्ध जाऊन काहीच केलं नव्हतं. जसं तो म्हणेल तसं मी वागले, त्याने माझा फायदा घेतला. मग आता जसं मी म्हणेल असं त्या म्हाताऱ्याला वागायची वेळ आली होती आणि मी देखील फक्त त्याचाच फायदा घेत होते. त्यांनी माझ्या शरीराचा फायदा घेतला, मी त्याच्या दुकानाचा फायदा घेत होते आणि असं करून माझ्या सर्व अडचणी या हळूहळू मी दूर करायचा प्रयत्न करत होते. फक्त एकदाच मी त्याच्यासोबत झोपले होते, परंतु इथून पुढे मला सर्व काही मोफत मिळणार होतं आणि ते मोफत मिळालेलं जे काय असेल ते मी घरी आणत होते. खरं तर या गोष्टीची मला लाज वाटू लागली होती, परंतु काय करणार, लाज वाटून चालणार नाही. एखाद्याने आपला फायदा घेतला तर आपल्याला देखील त्याचा फायदा घेता आला पाहिजे आणि तोही योग्य वेळेवरती घेता आला पाहिजे. आता मी घरातली मोठी होते, माझ्यावरती जबाबदाऱ्या होत्या, म्हणून ह्या सर्व गोष्टी मला कराव्या लागल्या आणि म्हणूनच माझ्यासोबत घडलेला प्रसंग मी तुम्हाला सांगितला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरात मोठे असाल, तुमच्यावरती देखील ही वेळ येत असेल आणि जर तुम्हाला ही वेळ येत असेल तर तुम्हाला हे क्षण नक्कीच आठवतील की किती वाईट अवस्था घरातल्या मोठ्या मुलीची असते. प्रेक्षकांनो, आजची ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा, कथा शेअर करा आणि कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.